सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, असं म्हणून आपण शुभ दीपावलीची सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. 9 नोव्हेंबर 2023 वसुबारस म्हणजे दिवाळीची सुरुवात. याच दिवशी रमा एकादशी, एकादशी, द्वादशी तिथी एकत्र आल्याने या दिवशी दिवाळीची शुभ सुरुवात होणार आहे. समुद्र मंथनातून ज्या 5 कामधेनू प्राप्त झाल्या होत्या त्या 5 प्रकारच्या गायींमध्ये एक गाय होती. तिचं नाव होतं नंदा. या नंदा गोमातेची प्रतिकात्मक पूजा या वसुबारशाला केली जाते. आपल्या इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या सुख समृद्धी, कल्याण, समाधान, प्रगती आणि आरोग्यासाठी ही पूजा करण्याची हिंदू धर्मात आपली प्रथा आहे. या दिवशी आठवणीने घरात गोमूत्र शिंपडून द्यावे. गावात किंवा शहरात राहत असाल, तुम्हाला गाईचे म्हशीचे शेण मिळाल्यास घर अंगण सारवावे. तुम्हाला शेण नाही मिळाले, आठवणीने घरात गोमूत्र शिंपडून द्या. पाण्यात गोमूत्र मिक्स करा, संपूर्ण घरात अंगणात गोमूत्र शिंपडून द्या. यामुळे अलक्ष्मी नाश पावते आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते. तर या दिवशी तुमच्याकडं गाय वासरू आपल्याकडं नसल्यास, त्याची प्रतिमा मूर्ती नसल्यास, एका पाटावर तांदळाने गाय वासराची प्रतिमा काढून पूजा केली जाते. काही स्त्रिया मूलबाळ होण्यासाठी ही पूजा व्रत करतात, तर काही भगिनी, काही स्त्रिया, काही आया आपल्या मुलांच्या सुखासाठी, प्रगतीसाठी, त्यांच्या आयु आरोग्यासाठी ह्या दिवशी व्रत उपवास करतात. दिवसभर उपवास देखील करतात. संध्याकाळी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी, करडईची किंवा गवारीची भाजी खाऊन हा उपवास सोडला जातो. मूग आणि गव्हाचे पदार्थ उपवास करणारे व्यक्ती, स्त्रिया खातच नाही. आपल्या मुलांना सुख मिळावे म्हणून धेनूची या दिवशी समस्त गायींना म्हशींना ओवाळून पूजा केली जाते. म्हणूनच म्हटलं आहे, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. वसू म्हणजे प्रकाश, सूर्य. वसू म्हणजे गाय. वसू म्हणजे लक्ष्मी. वसू म्हणजे धन धान्य पैसा. वसू म्हणजे प्रत्येक माता भगिनी. गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा दिवस म्हणजे अश्विन कृष्ण द्वादशी, जिला आपण वसुबारस गो द्वादशी या नावाने ओळखतो. आपल्या घरात दिवाळीच्या शुभ पर्वावर लक्ष्मी मातेचे आगमन व्हावे या हेतूने सुद्धा वसुबारसेचे पूजन केले जाते. या दिवसापासूनच अभ्यंग स्नानाला सुरुवात करावी. या दिवशी म्हणजे यावर्षी वसुबारशाला रमा एकादशी आलेली आहे. अंघोळीच्या पाण्यात आठवणीने हळद टाकून मग अंघोळ करा. ज्यांना अपत्य प्राप्ती नाही आणि अपत्य प्राप्ती असणारे अशा सर्व व्यक्तींनी या दिवशी वसुबारशेला संध्याकाळी व्रत पूजा करावी. जास्त करून आपण महिला हे व्रत आपल्या लेकरांच्या बाळांच्या सुखासाठी ही पूजा करतो. वसुबारशाचा उपवास दिवसभर करून रात्री सोडावा. ज्यांना अपत्य प्राप्तीसाठी हे व्रत करायचे आहे आणि जे झालेल्या अपत्यांच्या सुखासाठी हे व्रत करत आहे, त्यांनी वसुबारस ते कार्तिक पौर्णिमा या 17-18 दिवस रोज तुळशीच्या मुळाशी फक्त 2 लहान चमचे दूध अर्पण करायचं आहे. न चुकता आपली दिवाळीची सुरुवात वसुबारशापासून ते कार्तिक पौर्णिमा म्हणजे तुळशी पूजनानंतर आपली दिवाळी संपते. एवढ्या आपल्याला 17-18 दिवस रोज न चुकता आंघोळ करायची. तांब्याभर पाणी घ्यायचं, 2 चमचे दूध घ्यायचं, तुळशी समोर जायचं, तुळशीच्या मुळाशी 2 चमचे दूध अर्पण करायचं आणि लोटाभर जल अर्पण करून तुळशीची पूजा करायची आहे. असं केल्याने तुम्हाला लगेच अपत्य प्राप्ती होईल आणि ज्यांना अपत्य झालेले आहेत, ज्यांचे मुलं बाळं आहेत, त्यांचे मुलं भरभरून प्रगती करतील, प्रत्येक या कामात यशस्वी होतील. म्हणून हा उपाय 17-18 दिवस प्रत्येक स्त्रियांनी, प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे. महिलांनाच हा उपाय जमेल म्हणून मी तुम्हाला सांगते, कारण पुरुष मंडळी घरात नसतील, कामाला बाहेर गेलेले असतील. माझ्या काही माता भगिनीसुद्धा ऑफिसला जातात, पण त्या आठवणीने ही आपल्या लेकरांसाठी पूजा 5 मिनिटाचीच पूजा आहे, ही एवढी करून 17-18 दिवस नियम लावून घ्या आणि ही पूजा केल्यानंतरच घराबाहेर पडा. तर स्वच्छ पाणी अर्पण करा, 2 चमचे दूध अर्पण करा तुळशीच्या मुळाशी. तुळस नसेल तर वसुबारशाच्या शुभ दिवशी
तुळस घेऊन या. अगदी 2 तुळस आणल्या, 1 तुळस आणू नका, 2 घेऊन या. 10-10 रुपयाच्या तुळस आणल्या तुम्ही तरी चालेल. छान कुंडीमध्ये लावून द्या. रोज 17-18 दिवस नियमाने दूध, 2 चमचे दूध, पाणी अर्पण करा. हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा. ओम ह्रीं क्लीं ऐ वृंदावने स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ऐ वृंदावने स्वाहा. तुलसी मंत्र रोज 11 वेळा म्हणा. रोज ह्या दिवसापासून दाराशी रांगोळी काढा. 11 वेळा हा मंत्र म्हणून तुळशी मातेची पूजा करून रोज नित्य नियमाने असं तुम्ही 2 चमचे दूध जर देवी आईला म्हणजे तुळशी मातेला अर्पण केलं तर तुमची कुठलीही इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करेल. श्रीकृष्ण तुमची इच्छा पूर्ण करेल. श्री हरी विष्णू तुमच्यावर खूप प्रसन्न होतील. करून बघा हा उपाय. ज्यांना मूलबाळ नाही त्यांनी तर अवश्य हा उपाय करा. बघा 1.25 महिन्याच्या आतच तुमची इच्छा पूर्ण होईल. ह्या दिवसापासून आपण दाराशी रांगोळी काढावी. दाराशी गोपदम रांगोळीने काढावे. तुमच्या घरात गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी खरेदी करून वसुबारसेला पंचोपचारे गाय वासराच्या मूर्तीची पूजा करावी. या दिवशी गुरुवार आल्याने तुमच्याकडे दत्तगुरू महाराजांचा फोटो असेल, त्यात गाय वासरू असतंच, त्या फोटोला चंदन अष्टगंध लावून स्वच्छ फोटो पुसून घ्या. चंदन अष्टगंध टिळा लावून फोटोला हार, फुलं, धूप, दीप ओवाळून पूजा करावी. ज्यांना लग्नाची मनात आशा आहे, लग्न कार्यातील अडथळे दूर होऊन चांगल्या ठिकाणी आपल्या मनासारखं योग्य वर मिळून लग्न जमून निर्विघ्नपणे लग्न होण्यासाठी या दिवशी तुम्हाला काय करायचे, मूठभर चणा डाळ, भिजवलेली चणा डाळ, चांगली 4 तास चणा डाळ भिजवून घ्या आणि मूठभर चणा डाळ भिजवलेली आणि एक छोटासा गुळाचा खडा घेऊन गाईला खाऊ घाला. जिथं गाय असेल सापडवा त्या दिवशी. वसुबारशाला हा उपाय केल्याने तुमचं लग्न कार्यातील अडथळे अगदी कायमचे दूर होतील. मनासारखं तुमचं लग्न जुळून येईल. म्हणून मूठभर चणा डाळ घ्या, गुळाचा खडा घ्या आणि स्वतःच्या हाताने गोमातेला खाऊ घाला. बघा लवकरच तुमच्या लग्नाविषयीच्या इच्छा पूर्ण होतील. या दिवशी शिळी चपाती, भाकरी गाईला वासराला अजिबात चुकून पण खाऊ घालू नका. दारिद्र्य तुमच्या घरात येईल नाही. तर ताजी चपाती, तुम्हाला चपातीच खाऊ घालायची असेल, चपाती ताजी अगदी गाईचं तूप लावून त्या गाई मातेला एखादा गुळाचा खडा ठेवून त्या दिवशी खाऊ घाला. या दिवशी तुम्ही गोशाळेत गेला किंवा काही ठिकाणी गाईला घेऊन एखादा गडी बसलेला असतो, त्याकडे हिरवा चारा सुद्धा मिळतो असल्यास गाईला त्याच्याकडून 11 रुपये 21 रुपये त्याला दक्षिणा द्या. त्याच्या हातात ठेवा आणि त्याच्याकडनं लहानशी हिरवा चारा, गाईची पेंडी, हिरव्या चाऱ्याची पेंडी गाईला खाऊ घाला. यामुळे 7 जन्माचं पुण्य आपल्याला मिळतं. 7 जन्माचं दारिद्र्य दूर होईल. तुमच्या घरात तुम्हाला राजयोग येईल. म्हणून थोडा का होईना त्या गड्याला, जी गाय सांभाळतो त्या गड्याला तुम्ही 11 किंवा 21 रुपये, आपण असे भरपूर पैसे खर्च करतो. या दिवशी जो गाईला सांभाळतो त्या गड्याला 11 रुपये 21 रुपये दक्षिणा देऊन तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी द्या. त्याच्याकडनं हिरवा चारा घ्या आणि तुम्ही घरातून काही नेलं असेल, एखादी चपाती वगैरे, ते पण खाऊ घाला, हिरवा चारा खाऊ घाला. आणि तुम्हाला अजून त्या गड्याला काही द्यायचं असेल, कपडे लत्ते खायला प्यायला, ते सुद्धा द्या. खूप चांगलं तुम्हाला चमत्कार दिसून येईल. बघा करून बघा. या दिवशी कृष्णाची, विठ्ठलाची आरती करा. तुम्ही गोमातेची, गाय वासराची पूजा करेल तिथं आठवणीने विठ्ठलाची, श्रीकृष्णाची आरती करा. कापूर पेटवून आरती करा किंवा तुपाचा दिवा लावून आरती करा. या दिवशी श्री विष्णू सहस्त्र नामावली 1 वेळा का होईना यूट्यूबवर लावून दिलं तरी ऐका, आपल्या कानावर ते पडू द्या. या दिवशी तुम्हाला तुळशीची माळ घरी आणायची असेल खरेदी करून तर खूप शुभ दिवस आहे. या माळेवर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप या दिवशी अवश्य करा. यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी येते. मुलाबाळांची भरभरून प्रगती होते. ज्यांना अपत्य नाही, या मंत्राने या दिवशी तुळशी माळेवर या मंत्राचा जप जर तुम्ही केला, अपत्य प्राप्ती होईल तुम्हाला. या दिवसापासूनच दिवाळीचा पहिला दिवा लावण्याची आपल्याकडं प्रथा आहे. या दिवशी दारात,
खिडकीत, माठाजवळ, आपल्या देवघरात, तुळशीजवळ, सगळ्या ठिकाणी तुमच्या जेवढ्या खिडक्या दारं असतील तिथं एक एक का होईना दिवा लावून द्या. प्रथम दिवा दिवाळीचा ह्या दिवसापासूनच लावण्याची आपल्या हिंदू धर्मात प्रथा आहे. या दिवशी गाईच्या पायाखालचे, आता खूप चमत्कारिक उपाय सांगत आहे. या दिवशी गाय मारकी असेल तर हा उपाय नाही केला तरी चालेल, पण गाईजवळ जर कोणी गडी बसलेला असेल तर त्या गाईला पकडायला सांगा त्याला हळूच, आणि त्या गाईच्या पायाखालची थोडीशी चिमूटभर का होईना माती घरी घेऊन या आणि आपल्या घराच्या तिजोरीत एक चिमूटभर एका कागदात ती माती बांधून आपल्या तिजोरीत ठेवून द्या. आणि थोडीशी माती उरलेली असेल, अंगणात रांगोळीसाठी आपण शेणाने किंवा गेरूने सारवतोच. दिवाळी सुरू झाली की शेणाने किंवा गेरूने आपण रांगोळी काढायचा भाग सारवतो, त्यात ती माती मिसळून टाकून सारवून घ्या. यामुळे घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो, घरात सुख समृद्धी येते, मुलाबाळांची भरभरून प्रगती होते, आपल्या नवऱ्याची प्रगती होते, घरात धन धान्याचे भंडार भरतात. या एका दिवशी गाईचे शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप यांचे प्राशन केले तरी पातकांचा नाश होतो. आपल्यात जी नकारात्मकता असते ती संपूर्णपणे निघून जाते. देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केलं होतं. तुम्हाला जर झालं, थोडंसं गोमूत्र, दूध, तूप, दही हे एकत्र करून तुम्ही ते तीर्थस्वरूप घेऊ शकता. त्यात थोडीशी साखर मिसळून घ्या, म्हणजे आपलं तीर्थस्वरूप तुम्ही घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला घेता पण येईल. तुम्हाला शेण नसेल टाकायचं त्यात नका टाकू, गोमूत्र टाका, दूध, दही आणि थोडंसं तूप आणि थोडंसं मध टाकलं तुम्ही तरी चालेल. पंचामृतासारखं ते तयार करून सगळ्यांनी घरात म्हणून आधी गोमातेची, तुम्ही वासराची, गाईची पूजा कराल तिथं नैवेद्य दाखवून द्या पंचामृताचा, आणि ते पंचामृत घरातील सर्वांनी चमचा भर का होईना त्या दिवशी प्रसाद म्हणून घ्या. मुलांना तर आवर्जून द्या. आपण ते पंचामृत तयार करताना म्हशीचं दूध वापरू नका, गाईचंच दूध घ्या, गाईचंच दही घ्या, गाईचंच तूप घ्या, सर्व काही गाईचं घ्या, गोमूत्र पण गाईचंच आणा. ह्या सर्व गोष्टी मिसळून त्यात थोडंसं मध टाकून किंवा साखर टाकून पंचामृत तयार करून त्याचा नैवेद्य दाखवून मग घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्या. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.